नमस्कार मित्रांनो, आज आलेलो आपण आजा पर्वत किंवा आजोबा गड इथे. आणि हा जो गड आहे हा जुना प्राचीन एक धार्मिक इतिहास असलेला हा एक गड आहे. शहापूर तालुका जिल्हा ठाण्यामध्ये हा लोकेटेड आहे. डेहणे गाव जे आपलं बेस विलेज आहे त्या डेहणे गावापासून आपण प्रवास चालू केल्यानंतर वरती हा डोंगराच्या साईडला हा गड आहे. इथे बऱ्यापैकी धार्मिक वास्तू आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपावन स्पर्शाने हा म्हणजे पुनीत झालेला हा एक गड आहे. इथे आश्रम आहे श्री ऋषींचा, वाल्मिकी ऋषींचा. इथे सीतामाईचं वास्तव्य होतं आणि लवकुश पाळणा इथलं एक खास करून आकर्षण आहे. चला तर मग आपण हा संपूर्ण गड आज एक्सप्लोअर करूया आणि बघूया इथे काय काय आहे ते. तर मित्रांनो, कोणताही गड बोललं ना तर इथे म्हणजे माकडं वगैरे वानर वगैरे हे प्राणी आपल्याला सर्रास दिसतात. तर ह्या गडावरती ऋषींच्या आश्रमाच्या समोरच हे जे माकड खेळताना दिसत आहे हे पूर्ण म्हणजे मादी माकड आणि त्यांचे पिल्लू आहे. खूप मस्त वाटलं त्यांना एक्सप्लोअर केल्याच्यानंतर. ही ऋषींची समाधी आहे इकडे, वाल्मिकी ऋषींची, ज्यांनी संपूर्ण पद्धतीने रामायण लिहिलं होतं. त्यानंतर त्यांचं वास्तव्य ह्या ऋषींचं इथेच ह्या आश्रमात होतं असं मानलं जातं. तसं वाल्मिकी ऋषींचे खूप सारे आश्रम भारतात फेमस आहेत. त्यातला हा एक आश्रम आहे की जिथे त्यांची समाधी आहे असं मानलं जातं. म्हणजे एक त्याला म्हणजे लिखित आधार आहे आणि त्या हिशोबाने इथे हे समाधीचं आहे. ते बरीचशी इथे मोठी ऋषी परंपरा असून इथे म्हणजे जे जे लोक इथे सेवा अर्पण करतात त्यांचं इथे समाध्या आहेत. बघा, वाल्मिकी ऋषी आश्रम समाधी मंदिर आहे. इथे खूप दूरवरून लोक भक्त येतात, ह्या समाधी आश्रमाला भेट देतात आणि दर्शन घेऊन पुढे जातात. हे बाबा आम्हाला भेटले होते त्यामध्ये ह्या समाधीच्या वेळेस. हे बघा, पूर्ण आतमध्ये हे मंदिर आहे. अशा पद्धतीने समाधी मंदिर आहे. इथे मूर्ती आणि गाभारा आहे या संपूर्ण इथे. धार्मिक मान्यतेनुसार ह्या गडावरती सीतामाईंचं वास्तव्य होतं असं मानलं जातं. आणि इथेच सीतामाईच्या स्नानगृह जे आहे तर ते इथे दाखवलेलं आहे. इथे एक जिवंत पाण्याचं कुंड आहे जे सीतामाई कुंड म्हणून एक आख्यायिकता किंवा फेमस आहे की इथून इथे बघा पिण्याचं पाणी लिहिलं, इथून जिवंत पाण्याचं झरासारखं आहे की जे खाली जातं, ज्याला सीतामाई कुंड असं बोलतं. की सीतामाई इथे स्नान करत असायच्या अशी इथे मान्यता आहे. सीतामाईंच्या स्नानगृह किंवा कुंडाला एक्सप्लोअर केल्यानंतर आपण निघलो आहे की ह्या गडाच्या म्हणजे मुख्य जे आकर्षण आहे लवकुश पाळणा खूप वरती आहे. इथून 1 ते 1.5 तासाचं अंतर आहे चालत. तिकडे त्यासाठी जाण्यासाठी निघालेलो आहे. समाधी मंदिराच्या समोरच तुम्हाला असे फलक दिसतात. लवकुश पाळण्याकडे जाणारे दिशादर्शक आहेत. इथे पावसाळ्यामध्ये धबधबा खूप मोठा आहे आणि खूप पर्यटक या धबधब्यासाठी येतात. परंतु आपण जनरली हिवाळ्यात ट्रेक करतो. तर हिवाळी ट्रेकमध्ये आपल्याला खूप शांत वातावरण भेटतं. ह्याचा एक अनुभव वेगळा असतो पावसाळ्या ट्रेकपेक्षा. तर हे जे दिशादर्शक फलक होते तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला म्हणजे बाजूने एक असं छोटा रस्ता जो वरती जातो तो वरती आपल्याला रस्ता लागल्यानंतर आम्ही त्या रस्त्याने वरती पुढे चालत चाललेलं आहे. थोडंसं वातावरण आणि तिथली परिस्थिती म्हणजे तिथे त्यांचं एक मेंटेनिंग चालू आहे. तर त्यामुळे इथे खूप कचरा वगैरे पडलेला होता. अशा पद्धतीने लवकुश पाळण्याकडे आम्हाला हे भेटलं. तर ते झाडावरती दिशादर्शक फलकाला फॉलो करत करत चाललो आहे आता पुढे. बघूया पुढे कशा पद्धतीने लवकुश पाळण्याला म्हणजे त्या गुरुजींनी सांगितल्या पद्धतीने की 1 ते 1.5 तासाचं अंतर आहे वरती चालत. तर ते चालत जाणाऱ्या अंतराकडे आम्ही असं चालत चाललेलं आहे. बघूया म्हणजे 1 ते 1.5 तासानंतर आम्हाला जर पाळण्याला भेटायचं एक मनाची उत्सुकता जिज्ञासा होती. तर त्या जिज्ञासेला घेऊन आम्ही आता असं पुढे चाललो आहे. आम्ही म्हणजे मी आणि माझा भाऊ, आम्ही दोघं आजचा हा ट्रॅक करत आहे. तर मित्रांनो, आजोबागड म्हणजे आजा पर्वत. आजा पर्वत म्हणजे नक्की काय? इथे 2 प्रकारचे मला असं वाटतं गड आहेत. तर हा जो स्क्रीनवर दिसतोय ना हाच मुख्य आजोबागड आहे की जो नगर आणि ठाणे जिल्ह्याच्या बॉर्डरवर आहे. या बाजून त्या बाजूने गेला तर नगर जिल्ह्यातील गाव लागतात आणि ह्या बाजूने आपल्या बाजूने शहापूर तालुका आहे. तर हा जो गड आहे, पण सीतामाईचा पाळणा जो आहे तो या गडाचा एक छोटासा कोपरा आहे, त्या कोपऱ्यावरती लोकेटेड आहे.
परंतु हा जो गड आहे आजोबागड आजागड हे वाल्मिकी ऋषींना लवकुश जे आहे ना आजोबा बोलायचे, तर त्यांच्या नावावरून या गडाला नाव दिलेलं आहे की आजोबांचा गड आहे. वरती ही बऱ्यापैकी लोक जातात, काही लोक. तर आम्ही खूप वेळ चालत होतो. आम्हाला असं वाटलं की आम्ही चुकलं की काय, म्हणजे असं वाटतं की दोघांना पण असं वाटलं चुकलं की काय. परंतु आम्हाला लगेच ह्या याच्यावरती झाडावरती हे जे आयडेंटिफिकेशन जे असतं ना, आयडेंटिफिकेशन फार खूप महत्त्वाचं का असतं की खूप वेळ चालल्यानंतर असं वाटतं दोघंही थकलेलं होतं की 1 तासाच्या आजूबाजूला प्रवास झाल्यानंतरही आपल्याला आपण किल्ल्यावरती पोहोचतोय की नाही असं वाटतं. त्यावेळेला या पद्धतीने बघा झाडावरती आम्हाला हे दिसलं लवकुश पाळणा यांच्याकडे, आणि आम्हाला जीवात जीव आला की आम्ही बरोबर रस्त्यावर आहे हे आम्हा दोघांनाही कळलं. बरं वाटलं. आणि इथून पुन्हा परत आम्ही जर्नी चालू करतो आता ही इथून पुढे वर जाण्यासाठी. थकलेलं जरी असलं तरी उत्सुकता खूपच मनात आहे, आणि हीच उत्सुकता मनात धरून आम्ही पुढे चालतोय. थांब. गडाच्या थोडं जवळ गेल्यानंतर बघा हा गड असा दिसतो इथून, म्हणजे हा मुख्य गड आहे. आणि लवकुश पाळणा हे गडाच्या साईडचा पर्वत आहे. तर त्याच्या पायऱ्याच्या तिथून हा काढलेला गडाचा हे आहे, म्हणजे व्हिडिओ आहे. एक मिनटं. ट्रेकच्या आता आम्ही म्हणजे जवळपास जवळ आलेलो आहे, आणि हा शेवटचाच पॅच आहे जवळपास. पण तो एकदम खडतर आणि असा उभा आहे 90 डिग्रीमध्ये व्यवस्थित. खूप मजा आली. ट्रेक हा खडतर आहे. 1-1.5 तासाचा प्रवास आहे. जर कोणी स्लो चाललं तर 1.5 तास, नॉर्मली 1 तासाच्या आजूबाजूचा आहे. आणि इकडे बघताय तुम्ही हे दोन्ही डोंगरच्या मध्ये. मी परत वरती गेल्यावर दाखवणारच आहे व्हिडिओ. पोचलो आपण जिथे पोचायचं होतं तिथे. आणि हे वरती लवकुश पाळणा आहे. त्या अगोदर मी तुम्हाला इकडचा एक हे दाखवतो व्ह्यू, की हे संपूर्ण डोंगरांच्या मध्ये हे असलेलं लवकुश श्रीरामाचे जे सुपुत्र आहेत त्यांचे हे जन्मस्थान आहे. लवकुश पाळणा इकडे, या बाजूला बाजूचा पुढचा डोंगर आहे. पूर्ण 1.5 तासाचा ट्रेक आहे. ट्रेक केल्यानंतर आपण इथं पोचतो. आपण आता पुढं बघूया लवकुश पाळणा. अशा पद्धतीने आपण शिडी चढायला सुरुवात केलेली आहे. कातळात कोरलेल्या ह्या ज्या शिड्या आहेत खूप जुन्या. बघा हे झालं आपल्याला पुढे दर्शन लवकुश पाळण्याचं. सध्याचं ठिकाण याच गुहेत. अशी मान्यता आहे की लवकुश यांचा जन्म इथे झाला. सीतामाई गर्भावस्थेत असताना या गुहेत श्री ऋषींच्या आश्रमातून इथे आल्या होत्या. संपूर्ण 1.5 तासाचा ट्रेक आहे. अत्यंत सुंदर निसर्गरम्य वातावरण आणि थोडासा साहसी ट्रेक आहे. मी सोलो आलो होतो. सोलो ट्रेक करणार तर एकच ॲडवाईस करेल की खाली जे बोर्ड लिहिले साईन बोर्ड ते व्यवस्थित वाचणे, कारण इथे मल्टिपल वाटा आहेत. त्या वाटांमध्ये तुम्ही जर चुकलात तर चुकण्याची जास्त शक्यता आहे. सोबत जर कोण असेल, गाईड असेल, तर तुम्हाला तशी काही भीती नाही. पण एवढा काही असं म्हणजे डेंजर असं म्हणावंसारखं असं हा स्पॉट नाही. मध्यम रेंजचा आपण याला स्पॉट म्हणू शकतो. सध्या आपण आहोत लवकुश पाळणा, सीतामाईंचं लवकुशांचं जन्मस्थानाच्या तिथे.
शहापूर तालुका जिल्हा ठाणे विशाल. पाळणा बघूया आपण. पाळणा हे जे पाळणा जे आहे हे जवळून बघूया. तर इथे पादुका ठेवलेल्या आहेत लवकुशांच्या. स्थानिक इथे श्रद्धेने भाविक येतात आणि आमच्यासारखे ट्रेकर्स हे उत्साहाने येतात. अत्यंत व्यवस्थित आहे. एक लाकडी आहे पाळणा आणि एक मेटलचा आहे. हे जरी आत्ता बनवलं असलं तरी याच्यात ह्या ज्या पादुका ठेवलेल्या आहेत ह्या दगडाच्या आहेत, दगडामध्ये कोरलेल्या आहेत. या बाजूला इकडे एक पाण्याची टाकी आहे, ती पण मी तुम्हाला दाखवतो. इकडे पाण्याच्या टाकी आहेत. पाण्याच्या टाक्यांकडे आपण आता जाऊया. तर हे जे थ्रिलर पॉईंट आहे पाण्याच्या टाक्या, आणि पाण्याच्या टाक्यांच्या इकडनं तुम्ही प्रदक्षिणा टाईपमध्ये जाऊ शकता पुढे. आपणही तिकडे जाणार आहे, पण कॅमेरा बंद करतो आधी. इकडे याच्या आधी जे काय आपण इन्स्टाला वगैरे रील्स बघतो ना, तर हा जो थ्रिलर पॉईंट आहे, हाच थ्रिलर पॉईंट भरपूर जणांच्या याच्यामध्ये रील्समध्ये आहे की पाण्याच्या टाकीवरून आपण कशा पद्धतीने क्रॉस करू शकतो. तर एका बाजूने आहेत म्हणजे दांडी सेफ्टीसाठी. वरती आपण पकडलं हाताला याला डोंगराला तर आपण तिथून क्रॉस करू शकतो. पाण्याची टाकी जास्त खोल नसल्यामुळे ही रिस्क आपण सहज घेऊ शकतो. पुढे जे आपल्याला पुढच्या साईडला पाय टाकून आपण पुढच्या बाजूने उडी मारून सहजरित्या पुढे जाऊ शकतो. असा अवघड जरी दिसत असला तरी थ्रिलरवाला, पण हा इझिली आपण क्रॉस करू शकतो. हा एरिया हा मला खूप मस्त वाटलं. त्या पुढच्या बाजूने जाऊन मला असं वाटलं होतं आधी की इकडनं प्रदक्षिणा मारू शकतो, पण प्रदक्षिणा मारण्यासारखं नाही आहे तिथे. तरी प्रदक्षिणा मार्गासारखंच असं वाटतं, पण अर्धवट आहे. अर्धवट त्या बाजूने पुन्हा परत मला रिव्हर्स यायला लागतंय. हां, हे बघा पाण्याच्या टाकी क्रॉस करून पुढे आल्यानंतर प्रदक्षिणा मारण्यासाठी हा वाला रस्ता आहे की जिथे तुम्ही गडाला प्रदक्षिणा मारू शकता. आपण फक्त बघणार आहोत की हा जो प्रदक्षिणा मार्ग आहे हा किती मोठा आहे आणि किती लांब आहे. ते काही लोक ही प्रदक्षिणा पूर्ण करतात, काही लोक पाळण्यापासून परत जातात. आणि कधी कधी गडांच्या मागच्या साईडला काही ना काही विशेष असतं, ते सुद्धा आपल्याला बघायला काही भेटतंय का ते आपण याच्याकडे बघूया. तर हे बघा, हे प्रदक्षिणा मार्ग आहे. हे संपूर्णपणे प्रदक्षिणा मार्ग आहे. तर आपण ही प्रदक्षिणा आता कंप्लीट करून घेऊन येऊ. जन्म ठिकाण आहे हे, आणि आपण त्या सीतामाईच्या पर्वताला, आजोबा पर्वतांना आपण आता प्रदक्षिणा मारत आहोत. खूप सुंदर अनुभव आहे. सोलो ट्रॅक आहे. थोडंसं ऊन असल्यामुळे खाली थोडं बुरकं दिसत आहे, परंतु हा खूप चांगला आणि सुंदर असा ट्रॅक आहे. पावसाळ्यात जर तुम्ही कराल तर याची अनुभूती अजून खूप तुम्हाला चांगली येणार आहे. संपूर्ण ट्रॅकचा एक अनुभव घ्या. या एकटे येणार असेल, शक्यतो दोघे किंवा तिघा जणांना या. एकटे येणार असेल तर एकटे येणं थोडंसं रिस्क आहे. रिस्क उचलण्याची जर ताकद असेल तर रिस्क घेणं. आता हे बघा, ही बॅक साईड आहे आणि ह्या बाजूने पूर्णपणे बंद. हे थोडंसं रिस्की आहे. खाली बघा, जवळपास 3 ते 4,000 फूट उंच आहे. आपण संपूर्ण हवा, रस्ते, शहापूर तालुका आणि मला असं वाटतं नगर जिल्ह्याची ही बाउंड्री आहे. तर सगळ्यांना मी विशाल आजोबा पर्वतवरून बोलतोय, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे.
पुन्हा परत इकडे येण्यासाठी ही टाकी मला क्रॉस करावी लागली. मला आधी वाटलं की प्रदक्षिणा मार्ग असेल, कारण मी सप्तशृंगीला जेव्हा गेलो ना तेव्हा असंच गड होता आणि गडाच्या संपूर्ण बाजूने प्रदक्षिणा वगैरे मारायची. आणि पाठीमागे ना परशुरामांचं हे म्हणजे एक परशुचं एक स्थान आहे. खूप सुंदर वाटलं होतं मला तेव्हा. आणि पण आता मी आता पुन्हा परत ही ते प्रदक्षिणा पूर्ण नाही होत, त्याच्यामुळे पुन्हा ही टाकी क्रॉस करून इकडे आलो. हे बघा, हे पाळणा. पुन्हा ह्या तिथे आल्यानंतर पादुकांचं मी दर्शन घेतलं आणि गडावरच जेवण केलं. घरून मी जेवण घेऊन आलो तर चपाती आणि चटणी भाजी. तर ही एक वेगळाच अनुभव आहे की गडावरती बसून जेवण करण्याचा. पाणी सोबत होतं, फ्रूट पण सोबत आणले होते आणि आम्ही इथे गडावरच बसून याचं जेवण केलेलं, जेवणाचा आनंद घेतलेला आहे. चला, ट्रेक कंप्लीट झालेला आहे. पुन्हा ट्रेक कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा आपल्या याच्या थ्रू गाडीवरून आम्ही आमच्या घराकडे प्रवास रिवर्स चालू केलेला आहे. खूप मस्त शहापूर तालुक्यात असलेला हा चांगला हे गड सगळ्यांनी या आणि एक्सप्लोअर करा. खूप आनंदी ट्रेक आहे. ढोलकामपासून अगदी एकदम अत्यंत जवळ आहे.